हॅलो हॅलो धन्यवाद डीजे मास्टर. तर फक्त आम्ही क्रिकेट नाही तर एक सामाजिक बांधिलकी सुद्धा जपतो या हेतूने. शरद सर, सॉरी हा, मधुकर, शरद सर थोड्याच वेळात बोलतील. दरम्यान एवढं मोठं स्पर्धेचं शिवधनुष्य पेलत असताना काही गोष्टींमध्ये खूप कमतरता पडते. तर ही भेट देणाऱ्या मंडळींनी आम्हाला याची जाणीव ठेवून निश्चितच थोडंसं मदत सुद्धा केली आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेला. तर मी शरद सर ठोंबरे यांना विनंती करेन की त्यांनी निश्चितच सामाजिक बांधिलकी जोपासले त्यांची नावं सुद्धा इथे घ्यायची आहेत. हॅलो. तर मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय रामदास मामा वाघमारे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पहिल्या पर्वाचे निश्चितच ते पाठीराखे आणि खंबीर नेतृत्व. त्याचबरोबर पप्पू भोईर म्हणजे फक्त आम्ही सामाजिक बांधिलकी जपत असताना तब्बल पप्पू भोईर यांची मुलगी ॲडमिट आहे आणि त्यासाठी आदरणीय रामदास मामा वाघमारे भिंगार यांनी तब्बल 10,000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी वैद्यकीय निधीसाठी या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल मामांचं विशेष आभार आणि कौतुक की खऱ्या अर्थाने आपण फक्त क्रिकेट नाही म्हणजे आमचं हे फक्त एक माध्यम आहे, छोटंसं माध्यम आहे आणि या शृंखलेसाठी त्यांनी खूप मोठी मदत सुद्धा केलेली आहे. हे फक्त आमचं छोटंसं माध्यम आहे. या निमित्ताने तमाम आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या खेळाडू वृत्तींना वाव देणं हा एकमेव हेतू ठेवून या प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. त्याचबरोबर गणपत वीर साहेब MSCB साहेब पणबेल यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचा आहे. मॅच कंटिन्यू करायची आहे तर गणपत वीर साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यांनी सुद्धा रोख रक्कम त्या स्वरूपात या भव्य दिव्य शृंखलेस आपण मदत केली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. हे पाठबळ हे प्रेम असंच सदैव स्मरणात राहू दे आणि या शृंखलेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि मायेची शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे. त्याबद्दल आपण धन्यवाद आणि आभार. ओ टू कॉम्बॉक्स. कमालीची कॅच यावेळीला आपण पाहतोय. ज्या फलंदाजाची नितांत फलंदाजी आपण ज्या पाहिली आणि तो फलंदाज आज निश्चित पहिल्या मॅच मध्ये ज्याने 15 चेंडूमध्ये 42 धावा गुटल्या तो फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला. डीजे धन्यवाद. वेळोवेळी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन होत आहे. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सामना पाहतोय अत्यंत चांगली लढत असेल. ही सेमीफायनल 1 ची लढत आहे. आपण एका बाजूला मानवा 11 तर एका बाजूला सानवी तनिष्का 11 या दोन संघादरम्यान असणारी लढत. ज्या फलंदाजानं हाकार माजवला तो फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झालाय. एका बाजूला आपण पाहतोय सुदाम सारखा फलंदाज होता मात्र त्यानंतर मैदानावर नवीन फलंदाज इंटर झालाय. मग करा क्वार्टर फायनलचा सामना यावेळी
ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस ज्याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो शेवटचा दिवस या ठिकाणी गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानावर रिवर्स अटेम्प्ट केलाय, लागला तर आबाद, यावेळी चेंडू भिरकावून लावलाय सीमा पार, एक दमदार षटकार। का विचार केला तर धाबा लागल्या गेल्यात 10 धाबा। निश्चितच रानसई संघाकडून नियती खंडवी यांच्या माध्यमातून फलंदाजासाठी बक्षीस आलंय। जर चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल। यावेळी दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज देविदास, पहिला चेंडू ज्यावेळी लॅप केलाय क्षेत्ररक्षक, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण। आज क्रिकेट अतिशय चांगलं पाहायला मिळतो, कारण आयोजकाचं कौतुक करूया, रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूचा भरणा करून संघ या ठिकाणी तयार केलेत। आपण एका बाजूला पाहतोय तनिष्का सानवी तनिष्का 11 संघ, एका बाजूला मानवा 11 रानसई, या दोन संघादरम्यान असणारी लढत। सुदाम पहिल्या सुरुवातीला बाद झाला, त्यानंतर येणारा फलंदाज आपण पाहिला मंगेश बाद झाला आणि त्यानंतर सूरजवर जी जबाबदारी आहे आणि रुपेशवर जी जबाबदारी आहे ती रुपेशला जबाबदारी पार करावी लागेल। ज्या रुपेशने एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, षटकार लगावलाय। क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो लेफ्टी फलंदाज क्रिकेटमध्ये सर्वात घातक फलंदाज मानला जातोय, तो फलंदाज आहे। यावेळी खडे खडे स्ट्रोक मारताना पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये, चेंडू फरार होतोय। यावेळी 4 धाबा। हो, यावेळी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी। मात्र यावेळी एक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आली आहे। षटकार हॅट्रिक या ठिकाणी जर कोणत्याही खेळाडूने जर लगावली आहे तर सुरेश केवारी भावी सरपंच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल। त्यानंतर मात्र गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, अत्यंत खोलवर टप्प्याचा चेंडू होता, असे फटके फलंदाजाला मारणं निश्चितच शक्य होत नाही, अशा पद्धतीची गोलंदाजी यावेळी केली जाते। मात्र प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी या आपल्या सुरेशदादा केवारीनं या ठिकाणी घेऊन दिले। ते स्वतः आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि निश्चितच त्याच्याकडे भावी सरपंच म्हणून पाहिलं जात आहे। यावेळी मैदानावर आपण फलंदाजी करणारा सुरेशला पाहतोय आणि एका बाजूला रुपेश मात्र त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा भरकटताना आपल्याला पाहायला मिळेल। अवांतर चेंडूची समाप्ती, वाईट चेंडू फेकलाय। संघाची धावसंख्या जर पाहिली तर 18 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। दोन मोठे फलंदाज बाद झालेत, त्यानंतर मात्र रुपेश आणि सूरज। यावेळी चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दत्ता बसमा चेंडूवर येतोय, एक धाव निश्चितच पूर्ण। आदिवासी समाज म्हटला तर निश्चितच चांगली रनिंग त्यांची असते, प्रत्येक खेळाडू तंदुरुस्त आहे। मित्रांनो, आपण जर या वयामध्ये कुठल्याही व्यसनापासून लांब जर राहिलं तर आपण फिट राहू आणि क्रिकेट ज्यावेळी आपण खेळतोय त्यावेळी व्यसनापासून लांब राहणं हे आपलं काम आहे, तरच आपण फिट राहू। कारण क्रिकेटमध्ये विष्णू खैर साहेब नेहमीच आपल्याला फिट
राहावंच लागतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूची जर फिट नसेल तो नेहमीच बाहेर जातो. त्या पद्धतीचं युवराज सिंगची आठवण. मात्र मैदानावर घडतंय काय, फलंदाजाचा त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. फलंदाज आपण पाहतो यावेळी फलंदाज रुपेश सूरज यावेळी बाद होतोय, जातोय डीजे ऑपरेटर. यावेळी प्रत्येक आपण पाहतोय मानवा 11 रणजी संघासाठी शुभेच्छा येत आहेत. निश्चितच आज बरेचसे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले, त्या सर्वांचं मनापासून आपण करूया स्वागत. त्यानंतर मात्र मैदानावर नवीन फलंदाज जातोय मोहन उघडे. मोहन उघडे आपण पाहतोय महादेव बिरकड आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे सचिव. जर आपण षटकार हॅट्रिक लगावली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. एक सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच खेळाडूचं या ठिकाणी मनोबल वाढवण्याचं काम प्रत्येक मान्यवर या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. आज मात्र शुभेच्छाचा वर्षाव या लीग साठी होताना पाहायला मिळतो. ही स्पर्धा बरेचसे लाईव्ह सध्या पाहत असताना आम्हालाही कॉल येतात की निश्चितच शुभेच्छा असतील, फार चांगलं आयोजन. रुपेशला सुद्धा सुवर्ण संधी आहे. जरी आपण षटकार हॅट्रिक लगावली आहे तर महादेव ब्रिगेड साहेबांकडून आपल्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकार धावा 10-10च्या सरासरीने 20 धावा धावफलकार जोडल्या गेल्यात. नवीन गोलंदाज अजय नाईक आपण पाहतोय, अजय पवार. यावेळी बॅटची कडा आणि यावेळी फलंदाज चुकला जातोय, हुकला जातोय, मुकला जातोय आणि मात्र यावेळी बाद होताना पाहायला मिळेल एक मोठा फलंदाज रुपेश. आज मात्र बरेचसे समालोचकही जोडले जातील. मलाही या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी संधी प्रकाश पवार असतील, DN सर असतील, सचिन, त्यानंतर शरद सर असतील, आमच्या विष्णू खैरे दादांनी जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मैदानावर नवीन फलंदाज आपण पाहतो सचिन 11 संघाचा स्टार खेळाडू यावेळी आपण पाहू शकाल सचिन भस्मा यावेळी मैदानावर. आणि सर्व प्रेक्षक आणि ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग पाहतात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. DN दादा एक नाव लौकिक ज्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव कमावलंय, त्यांचा एक सुंदर डान्स सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र फायनल आपण कोणीही चुकू नका, कारण DN सर म्हटले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असं नाव DN सर आहेत. जाऊया मैदानावर. अजय सारखा गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाजाला बाद केलंय आणि त्यानंतर एक अवांतर चेंडू फेकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 21 धावा, कारण फार महत्त्वाचा सामना यावेळी खेळला जातोय मैदानावर. यावेळी पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे आणि यावेळी मात्र पंच आम्हाला सांगतात की पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या पाहिली तर 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. प्रत्येक मॅच मध्ये आपण 60 पेक्षा अधिक धावा पाहिल्यात, मात्र यावेळी कुठेतरी कमी धावा कशा रोखल्या जातील याकडे या गोलंदाजाच्या नजरा लागल्या गेल्यात. उर्वरित अजय बचमा, अजयला आपण पाहतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सचिन मात्र डॉट चेंडू. जरी एक वाईट जरी आला मात्र डॉट कसा जाईल याकडे अजयचं लक्ष मात्र केंद्रित असेल. अधिक कमी धावेवर कसा संघ रोखला जाईल मानव 11 रानसी संघ याकडे मात्र नजरा आहेत. सानवी तनिष्क 11 या संघाकडून 2 चेंडूचा खेळ संपलाय, मात्र अजूनही 4 चेंडू फेकायचे. अजय या गोलंदाजाला थोडासा अडथळा या ठिकाणी निर्माण होतोय.
यावेळी पुन्हा एकदा बराच वेळ चेंडूमध्ये आहे, शतरक्षक आलाय, चुकी आणि यावेळी चुकी साधली जाईल. चुकी जर आपण कराल तर निश्चितच बॅकफूटला येणार. नेहमी चूक ही माणसाला सुधरवत असते. ह्या चुका आपण टाळा. दगडी चाळ या चित्रपटामध्ये सांगितलंय चुकीला माफी नाही आणि या क्रिकेटमध्ये तर बिलकुल नाही. आपण पाहू शकाल झेल सोडलाय, त्यानंतर फलंदाज सचिन बसमा सेफ असेल मैदानावर. धावफलकावर धावा जोडल्या जातील 23 धावा. मानवा 11 रांची संघासाठी एक ऑफर आली आहे. बाळाराम चौधरी ग्रुप ग्रामपंचायत रांसीचे विद्यमान सदस्य यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज बघा देण्यात येईल अशी सुवर्ण संधी मोहन उघडे ह्या फलंदाजासाठी आहे. त्यानंतर सचिन भस्मा या फलंदाजासाठी सुद्धा असेल. प्रत्येक वेळी मात्र यावेळी महादेव फिरकड साहेबाकडून एक षटकाराला 500 रुपये मोहन उघडे यांच्यासाठी आहेत. मोहन उघडे आज जर पाहिला तर खैरकाठी या संघाकडून एक चांगले दमदार नेतृत्व साधतोय, चांगला खेळ साधतोय आणि त्यानंतर मात्र चौकार लगावतोय. 4 धावा आल्या. षटक क्रमांक यावेळी अजूनही आपण प्रगतीपथावर पाहतोय. षटक प्रगतीपथावर असताना अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावर धावा लागल्यात 27 धावा. अजय नाईक असा गोलंदाज आहे, नावलौकिक खेळाडू आपण पाहतोय. बऱ्याच वेळा या खेळाडूंना फलंदाजी असो गोलंदाजी असो फार चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलंय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करताना बघा क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना यावेळी चेंडू बीट झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावर पंचासाठी पाण्याची माग होते बघा. ओके, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकार धावा लागल्या गेल्यात 27 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा जातोय संगीत ऐकूया आपण डीजे मास्टर यांच्याकडून. षटक यावेळी प्रगतीपथावर. शेवटचे षटक यावेळी मोरिया 11 धुदानी संघाचा संघनायक दत्ता भस्मा एक नावलौकिक खेळाडू आहे. आज धोदानी गावाचा विचार केला. बरेचसे टीम धोदानी गावामध्ये आहेत, मात्र एका खेळाडूची निवड का झाली आहे मात्र हे दाखवावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेहमीच फलंदाजीसाठी माहीर असणारा खेळाडू आज मात्र शेवटचं आणि स्लॉगवरचं हाणामारीचं षटक यावेळी प्रगतीपथावर. यावेळी चेंडूला लॅप केलंय सचिन बसमा. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव होईल का मात्र रोखलं जात आहे. एक धाव का होईना मात्र जमवण्याचा प्रयत्न यावेळी मानवा 11 रांची संघ करतोय. थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हटलं जातं तशा एक धावा जमवण्याचं काम मानवा 11 रांची संघ करतोय. कारण एक धावा जोडल्या गेल्या तरच कुठेतरी धावा ह्या होतील आणि ते काम मात्र यावेळी फलंदाजाच्या माध्यमातून मोहन उघडे आणि सचिनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारी ही नेहमीच पाहायला मिळते, मात्र ती हाणामारी करण्यासाठी ज्याच्यावर बऱ्याच लोकांनी बक्षिसाचा वर्षाव केलाय महादेवदादा बिरकड यांच्याकडून या मोहनसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर षटकार हॅट्रिक बालाराम चौधरी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य रानसई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. मात्र मोहनला मात्र थांबवण्यामध्ये यश, कारण समोर आपण गोलंदाज पाहतोय धोदानी संघाचा एक नावलौकिक खेळाडू आपण पाहिला तर दत्ता भस्मा.
यावेळी पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, मात्र एक धाव पूर्ण, दुसरी धाव होईल का? चुकी यावेळी साधली जाते. रनिंग फार चांगली आहे आज. आदिवासी खेळाडू म्हटलं तर निश्चितच तंदुरुस्त आहेत आज. नेहमीच मी बऱ्याच समालोचन ज्यावेळी करत असतो त्यावेळी जास्तीत जास्त आपल्या समाजाला कसं प्रबोधित करता येईल याकडे अधिक लक्ष केंद्रित करतो. आज बऱ्याच समालोचकाला संधी या ठिकाणी निश्चितच मिळेल आज. त्यानंतर अमोलवीर माझ्यासमोर जोडले जातील. यावेळी पुन्हा एकदा बॅट कट होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप फार चांगलं पाहायला मिळतं आहे. आणि यावेळी एकच धाव. शेवटचं षटक चालू असताना धावफलकाची विचार केला तर भस्मानं पुन्हा एकदा सचिन भस्मा यावेळी या चेंडूला दिशा देत असताना एकच धाव. आता मात्र कुठेतरी बांधून ठेवलं या गोलंदाजानं. मी मोठा खेळाडू का आहे हे मात्र दाखवत असताना दत्ता भस्मानं 5 धावा खर्च केल्या, 5 चेंडू फेकलेत आणि उर्वरित पहिल्या पूर्वार्धातील हा शेवटचा चेंडू. शिल्लक थोडंसं मी म्हणेन पंचांची तारांबळ होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक निश्चितच आपण जर पाहिलं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची तारांबळ नेहमीच होत असते. उर्वरित शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त. यावेळी मात्र षटक चौथं संपलाय. पहिला पूर्वार्ध या ठिकाणी संपला गेलाय. पहिल्या पूर्वार्ध समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 32 धावा जोडल्या गेल्यात आणि त्यानंतर विजयाचं लक्ष असेल सानवी तनिष्क 11 या संघाला 33 धावेचं. मी या ठिकाणी थांबतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोडले जातील माझ्या समेत आमचे चेतनजी पिरकड साहेबांना विनंती करतोय की यास नंतर आपण जोडायचंय. मला या ठिकाणी आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचं मन भरून कौतुक करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. हॅलो हॅलो. तर आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी पाहुण्यांची मांदियाळी या आपल्याला पाहायला मिळते या आयोजनात, भव्य दिव्य आयोजनामध्ये. तर मी विनंती करतो की आदरणीय परशुराम दरोडा आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण यथोचित मान स्वीकारावा. मी विनंती करतो हॅलो हॅलो या शृंखलेचे अध्यक्ष विष्णू खैर साहेब की आपण या ठिकाणी आदरणीय परशुराम दादा दरोडा यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करत असताना सातत्यानं ज्यावेळेस संघर्षाची भूमिका येते त्यावेळेस तो संघर्ष करण्यासाठी तत्पर असलेले आदरणीय परशुराम दरोडा साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केले जातं. या शृंखलेच्या वतीने विष्णू खैर आणि प्रकाश पवार त्याचबरोबर महादेवजी पिरकड यांच्या स्वहस्ते या शृंखलेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची शाल, उबदार शाल आणि त्यांचा बॅनर सुद्धा आपल्याला उजव्या साईडला पाहायला मिळतो. असे परशुराम दरोडा साहेब या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. त्याचबरोबर सौ जयवंतीताई इंदोळा कर्जत माजी उपसभापती यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो की महादेवजी पिरकड यांना की आपण सौ जयवंतीताई दत्तात्रय इंदोळा यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय होतो त्या त्या वेळेस ताई मात्र स्वतः प्रत्यक्षपणे मैदानात उतरतात आणि
खऱ्या अर्थाने समाजाची पाठीशी पाठबळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आदरणीय काशीनाथ पाटील यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदिवासी समाज संघटना कर्जत ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी स्वर्गीय वामनदेव ठोंबरे यांच्या बरोबर अखंडपणे समाजाची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं होतं आणि आपल्या समाजासाठी सातत्याने अडीअडचणीला त्या समाजाच्या पाठीशी राहून समाजाला चांगल्या स्थितीत नेण्याचं काम ज्यांनी केलंय यांना काशीनाथ पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. या शृंखलेचे अध्यक्ष प्रकाश पवार त्याचबरोबर विष्णू खैर यांच्या माध्यमातून या ठिकाणी काशीनाथ पाटील काका यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं आहे. त्याचबरोबर धर्मा वाघ साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. पनवेल तालुका ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष आणि एक तात्विक विचार मांडणारा माणूस, खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रत्येक संघर्षामध्ये फक्त पनवेल तालुका नाही तर इतर तालुक्यांमध्ये ज्या वेळेस कोणत्याही आदिवासी व्यक्तीवर अन्याय होतो त्यावेळेस तळमळीने त्याची बाजू उचलणारे असे आदरणीय धर्मा वाघ साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मायेची शाल या शृंखलेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे. आपण आलात, खऱ्या अर्थाने हे सन्मान चिन्ह कैलासजी खडके यांच्या माध्यमातून आम्हास या शृंखलेसाठी लाभलं. त्याचबरोबर आदरणीय मोतीराम पाटील साहेब पत्रकार यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर एक ते स्वतः चांगले कॉमेंटेटर सुद्धा आहेत आणि सातत्याने कबड्डी असेल किंवा क्रिकेट असेल यांच्या माध्यमातून ते सामाजिक घटकांवर खूप चांगल्या पद्धतीने आपलं मत मांडतात. खऱ्या अर्थाने ते आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून तमाम आदिवासी बांधवांपर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचबरोबर सुरेशजी केवारी अध्यक्ष उपाध्यक्ष असोसिएशन आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत, सुरेशजी केवारी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी दामू खैर राहू दे, काय हरकत नाही. इंदोळे सर आपले आहेत, हक्काचा माणूस आहे आपला, काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे निश्चितच सुरेश केवारी यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. भावी सरपंच त्याचबरोबर सौ सीमाताई संतोष मेंगाळ अध्यक्षा यांना विनंती करतो की आपण आदरणीय अध्यक्ष साहेब या शृंखलेचे विष्णूजी खैर की ताईंना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक आणि एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने अशीच समाजाची सेवा आपण करत राहू. सातत्याने कधीही समाजाला आपली गरज असेल त्यावेळेस धावून जाणाऱ्या अशा सीमाताई मेंगाळ यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. त्याचबरोबर मी आदरणीय इंदोळे सरांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि आपला मान स्वीकारायचा आहे. एक स्टेट फॉरवर्ड व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती कसा असावा, तडजोड नाही, आपल्या उद्दिष्टांशी तडजोड नाही असं व्यक्तिमत्व या शृंखलेसाठी लाभलंय. आदरणीय दत्तात्रय इंदोळे सर स्वतः पेशाने शिक्षक आहेत. सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थाने काय असते, समाजात काम करायचं, निस्वार्थी काम करायचं, कसं करायचं ते आदरणीय इंदोळे सरांकडून शिकावं. आम्ही लहानपणापासून त्यांना पाहत आलोय आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय वामनदेव ठोंबरे यांच्या समवेत घडलेली ही माणसं आहेत, त्यामुळे अन्यायाला कधीच सारा देणार नाही. त्याचबरोबर आदरणीय अर्जुनजी घुटे साहेब पनवेल कार्याध्यक्ष यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अर्जुनजी घुटे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ या ठिकाणी द्यायचं आहे. अर्जुनजी घुटे साहेब आपण अत्यंत लांबून या ठिकाणाहून आलात, या शृंखलेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद.
त्याचबरोबर पुढील वक्ते आहेत मैद्या वाघ साहेब, युवा अध्यक्ष पनवेल यांना विनंती करतो की आपण कम ऑन द स्टेज या ठिकाणी आपण ही खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी जी शोभा वाढवली आहे त्याबद्दल आपल्या आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ या ठिकाणी मैद्या वाघ साहेब यांना या ठिकाणी दिलं जात आहे. युवा अध्यक्ष तमाम आदिवासी बांधवांसाठी सातत्याने काम करत असताना मैद्या वाघ साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्री जना घोटे साहेब खजिनदार पनवेल तालुका यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो महादेवजी पिरकड यांना की घोटे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जना घोटे खजिनदार पनवेल यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. या शृंखलेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली, कारण ही शृंखला खूप भव्य दिव्य स्वरूपाची आहे. आपलं पाठबळ लागणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर श्री संतोषजी मेंगाळ साहेब यांना विनंती करतो, आमच्या जिगरी ग्रुपचे मेंबर्स संतोषजी मेंगाळ साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि पिरकड साहेबांचे खंदे दोस्त सुद्धा आहेत. ते खऱ्या अर्थाने आपलं काम करत असताना, म्हणजे आपली नोकरी करत असताना सुद्धा समाजासाठी तळमळीने काम करणारी ही व्यक्ती आहेत. संतोषजी मेंगाळ साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर माननीय श्री प्रकाश जाधव साहेब शाखा प्रमुख पाली यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जात आहे प्रकाशजी जाधव साहेबांना. धन्यवाद, आपण आलात. त्या शृंखलेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली. तदनंतर भरतजी मुखणे यांना विनंती करतो, सामाजिक कार्यकर्ते भरतजी मुखणे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रकाश पवार आपण या ठिकाणी भरतजी मुखणे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची शाल, उबदार शाल, असंच प्रेम आपलं या ठिकाणी असंख्य पद्धतीने राहू दे, या आयोजकांच्या पाठीवर राहू दे, असे भरतजी मुखणे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर मनोहरजी डुमणे टाकू समाज संघटना सदस्य कमिटी मेंबर बेडीसगाव यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रकाश पवार यांना विनंती करतो आणि डुमडे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद, आपण आलात. या शृंखलेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला आभार आणि कौतुक. असं सामाजिक काम करत असताना समाजाच्या पाठीशी राहावं, सदैव पाठीशी राहावं आणि प्रत्येक अन्यायाच्या वेळेस आपली उपस्थिती आणि आपण स्वतः हजर असता त्याबद्दल आपला यथोचित सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहतोय पाहुण्यांच्या लोट गर्दी आणि त्यामध्ये आज खरं तर पाहायला गेलो आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा फायनल डे. निश्चित आपण पाहतोय सामना फार महत्वाचा रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. या वेलचा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनला टार्गेट केला जातोय. चेंडू नाही घेऊन जाईल सीमा पार. दत्ता भस्माच्या बॅट बंदा बराच उशिरानंतर आलेला दमदार चौकार.
थँक्यू सो मच डीजे. निश्चित या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला डीजेच्या माध्यमातून. त्यांचे मनपूर्वक स्वागत. alla सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं, स्पर्धेमधील पाहुण्यांचं, सर्वांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. या वेचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, फुल टॉस होता, फुल टॉसला पुल केलं, पुल इन सक्सेसफुल. दत्ता बसमाच्या बॅट बना लगातार दुसरा चौकार. हॅलो, थँक्यू डीजा. निश्चित आपण पाहतो या स्पर्धेतील टायटल सॉन्ग. आणि हा सामना आपण पाहिलं होतं तब्बल 18 चेंडूमध्ये 33 धाब्याची गरज होती. नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहतोय लो स्कोरिंगचे सामने हाय व्होल्टेज पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज रुपेशला पण पाहिलं होतं. त्यानं एक पहिलं षटक फेकलं, 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुदाम नाईक आपण पाहिला, सुदाम नाईकनं 8 धावा खर्च केल्या. एक सफलता देखील मिळवली प्रशांत पवार नावाचं बादल. कालच्या दिवसामध्ये ज्यानं अक्षरशः कमालीची फटकेबाजी केली होती. संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकर पाहायला मिळाली होत्या. मात्र या सामन्यामध्ये खरं तर लवकर परतण्याचं काम गोलंदाज सुदामनं केलं. मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहिला होता मांडवा 11 रानसाई संघ, मात्र सुदाम लवकर बाद झाला होता आणि संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं 4 षटकांमध्ये अवघ्या 33 धावा बनवल्या. दुसऱ्या अपमध्ये सानवी तनिष्क 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा संगणक प्रशांत पवारला पण पाहिला. एका साईडला मैदानाच्या आतमध्ये दत्ता बसमा, त्याला साथ देणारा फलंदाज अजय पवार आपण पाहतोय. अजय पवारचा विचार केला बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. मात्र तितकाच दर्जेदार गोलंदाज येतोय रोहित वीर हा गोलंदाज. रोहितचा पहिलाच बॉल, यू मिस आय डेफिनेटली इन परफेक्ट यॉर्कर. अजून एक धक्का लागला जातोय यावेळी फलंदाजी करणाऱ्या सानवी तनिष्क 11 टीमला. हॅलो पंच, तिसऱ्या पंचाची माग केली जाते. तर आयोजक आपण तर आमच्या आयोजक नितीश कॅमेऱ्यामधून निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज रोहित वीर जवळपास विचार केला गोलंदाज त्याने निम्मा बरेचसे मॅचेस या स्पर्धेमध्ये केला. आणि त्यानंतर खरं तर पाहायला गेलो तर शेवटच्या क्षणाला कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. एक महत्वाची विकेट निश्चित आपल्याला पाहायला मिळाली. अजय नाईक, अजय पवार माफी असावी, अजय पवार इथे बाद करण्यात यश आलं. तर एका साईडला पण पाहतोय दत्ता बसमा, रोहित वीर हा गोलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या घडीला बन्नाट फॉर्म मध्ये रानसाई संघ आणि त्या रानसाई संघाचा खरं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहायला गेलो मांडवा 11 या संघामध्ये तिसऱ्या पंचाची माग जरूर गेल्या. कॅमेऱ्याच्या माध्यमातून मात्र आम्ही तो सीन नक्कीच कॅच करू. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजची मार्क वरती डावकुऱ्या तसा गोलंदाज रोहित वीर ऑन स्ट्राईक एंड वरती. वी नाईकला पण पाहतोय त्यानं कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी. यावेळी मैदानावरती काय घडलं जातोय, दुष्काळा आणि दुष्काळामध्ये 13वा महिना, त्यामध्ये कमालीचा बॅकअप पाहायला मिळाला सुदामच्या माध्यमातून. एक धाव इथे कन्वर्ट केली. एका धावेनं टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते 20 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. तर तिसरे पंच आमचे कॅमेरामॅन मधून निश्चित पाहू शकाल.
स्क्रीनवरती निश्चित पाहू शकाल. मात्र गोलंदाजाचा जबरदस्त आपण विचार करायला गेलो तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहित वीर हा गोलंदाज आपण पाहतोय मात्र तितकाच आक्रमण फलंदाज. आज खरं तर तनिष्का 11 या संघामध्ये आपण पाहिला तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये खरं तर केलं असताना दत्ता बसमा ऑन स्ट्राईक एंडवरती टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 20 च्या आकड्यावरती. 33 धावांचा टार्गेट होता. त्यामध्ये कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत दत्ता बसमाची. ज्यानं 2 चेंडूवरती 2 चौकार आला. त्यानंतर आपण पाहायला गेलो प्रशांत पवार लवकर बाद झाला. अजय पवार बाद झाल्यानंतर 2 फलंदाज. एका साईडला विनायकला पण पाहतोय, एका साईडला दत्ता बसमा ऑन स्ट्राईक एंडवरती. रोहितचा हा बॉल यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. शतरक्षक रुपेश वेगाने चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत इथे धावचीतची संधी आणि पंच इशारा दिलेल्या ठिकाणा तिसऱ्या पंचांची माग केली जाते. तिसऱ्या पंचांची स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. धोक्याची घंटा जरूर होती. रिस्की रन या ठिकाणी पाहायला मिळाली होती. दत्ता बसमा या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचे असणार या आणि ते कार्य खरं तर करत असताना एका साईडला आपण पाहतोय विनायक आणि एका साईडला दत्ता बसमा असंघ खरं तर आपण पाहतोय. स्क्रीनवरती निश्चित चेक केलं जाते. फेकी भरपूर चांगली पाहिली होती आणि त्यानंतर पंचांचा इशारा नॉट आउट. फलंदाज मैदानावरती सेफ असणार या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते. धावफलकेवरती 22 च्या आकड्यावरती 22 रन ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झालेत. 22 धावा. धावफलकावरती रोहित वीरची कमालीची गोलंदाजी आजच्या दिवसांमध्ये राहिली गेल्या. मागील मॅच मध्ये देखील गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तर निश्चित आपण पाहतोय त्यांच्या मुलं खरं तर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश दादा वाकडीकर यांचं इथे काही क्षणामध्ये शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर आपण पाहतोय आदिवासी रायगड क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यामध्ये खरं तर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष यशस्वी आयोजक निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. मंगेशजी दादा वाकडीकर यांचा काही क्षणामध्ये स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. सामना तितकाच महत्वाचा रंगला जातोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रोहित वीर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजची मार्कवरती यावेळी दत्ता बसमासाठी कोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिजनला सुदाम नाईक चेंडूवरती येतोय वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अवघी 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं तर एका धावेनं टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 23 च्या आकड्यावरती. 23 धावा धावफलकेवरती अजूनही 10 धाब्यांची गरज आहे. मात्र गोलंदाज रोहित कमालीची गोलंदाजी करत असताना यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिला होता विनायक. फलंदाज सुदाम नाईक वेगाने चेंडूवरती दुसऱ्याची माग केली जाते. धोक्याची घंटा मात्र त्यामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजच्या माध्यमातून राहिला आणि 2 धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकेवरती 25 च्या आकड्यावरती. 25 धावा धावफलकेवरती कमालीची गोलंदाजी रोहित वीरची राहिली. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी सर्वाधिक मोठं व्यक्तिमत्व ज्यांची उपस्थिती आपल्यासाठी राहिली रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी दादा वाकडीकर यांचे इथे शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत निश्चित आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या सर्व आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहेत. ज्यांना पाहुण्यांना खरं तर बेलेत वैल काढून स्पर्धेला भेट दिली. दादा तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मी हार्दिक अभिनंदन करेन.
8 धाबा आपण निश्चित पाहतोय. फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती विनायक. तर सर्व प्रेक्षकांची एक विनंती असणार आहे पहा, बाउंड्री लाईन वरती कोणी थांबायचं नाहीये. जी पिंक बाउंड्री लाईन आपण पाहतोय त्या पिंक बाउंड्री लाईनच्या पाठीमागे आपण बसायचे पहा. या वेचा चेंडू फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध त्याला पाठवले लॉंग ऑनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार. विनायकच्या बॅट मधला ब्लास्ट मिळतील 6 धाबा. क्लिअर करायचे. सर्वच प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती करेन, बाउंड्री लाईन वरती जे आपण बसले आहात त्यांना विनंती करेन आपण पाय बाउंड्री लाईन वरती टच करायचे नाहीत. आपण बाजूला उभे राहा. आपण या सामन्याचा मनमुराद आनंद लुटायचा आहे, पण तो बाउंड्री लाईन या ठिकाणी क्लिअर करायच्या. ओ टू कॉम बॉक्स. हॅलो, ज्या मुख्य व्यासपीठाच्या समोर जे आपण प्रेक्षक वर्ग पाहतोय ना, त्या प्रेक्षक वर्गांना मी विनंती करू की आपण थोडस बाजू व्हायचंय पहा. मुख्य व्यासपीठाच्या समोर जे आपण पाहुणे या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग, त्यांना मी विनंती करू आपण तिथून जागा सोडायचंय पहा. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 2 धाबा. गोलंदाज कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल ज्याच्यावरती संपूर्ण अशा निर्भयता असणाऱ्या. सामना भरपूर हॉल व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज येतोय. गोलंदाजची मार्क वरती. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. दत्ता बसमा इतका सहज सामना सोडणार नाही हे फलंदाजाला माहिती आहे, कारण आपण पाहतोय मानवी 11 संघ आपण पाहतोय आता फलंदाजी करत असताना आता 33 धाब्यांचं एक मापक आपण होतं. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो तर डिफेंड दावा करत असताना मात्र कमालीची फटकेबाजी सानवी तनिष्का 11 टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रशांत पवार लवकर बाद झाला होता. निर्णायक क्षणी षटकार टोकला होता. या ठिकाणी आपण पाहिलं होतं विनायकनं आणखीन एक तडाखा. विनायकच्या बॅटमध्ये डिपेस्ट्रा कव्हरच्या डोक्यावर फटका सजवला जातोय. सामना जिंकला जातोय टीम सानवी तनिष्का 11 संघाना. दोन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन.